शहरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उद्यासाठी अतिशय महत्त्वाची। बातमी आहे निवडणुकी संदर्भातली। देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पुढील काही तासात जाहीर होतील। प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्ता पालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होईल। ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन, हिमंत बिस्वा सर्वांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला उद्याच्या निकालावर अवलंबून असेल। पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावलं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी भाजपची सत्ता यावी यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली। ममता आणि मोदींसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बंगालमध्ये यंदा मतदानाच्या टक्केवारीनं जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 92% मजल मारली। उद्याचा निकाल जाहीर होण्याआधी आलेल्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाचा दावा करण्यात आला, तर तामिळनाडूमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते। या दोन्ही राज्यांमधील एक्झिट पोल्सवर आपण पुन्हा एकदा नजर टाकूया। पोल्स ऑफ पोल्स काय सांगतो? डीएमकेला मॅट्रिकच्या पोलनुसार 122 ते 132 जागांचा अंदाज आहे। अण्णा द्रमुकला 87 ते 110चा अंदाज आहे, तर टीव्हीकेला 10 ते 12 आणि इतर 6। तर पल्सच्या अंदाजानुसार डीएमकेला 125 ते 145 जागा मिळू शकतात। अण्णा द्रमुकला 65 ते 80, टीव्हीकेला 18 ते 24, तर इतर 2 ते 6 जागांची कमाल करू शकतात। तर पी मार्कच्या अंदाजानुसार डीएमकेला 125 ते 145 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अण्णा द्रमुकला 65 ते 85, टीव्हीकेला 16 ते 26 आणि इतर 1 ते 6। तर जेव्हीसीच्या अंदाजानुसार 75 ते 97 डीएमकेला जागा मिळू शकतात। तर अण्णा द्रमुकला इथे स्पष्ट बहुमत दाखवले 128 ते 147, तर टीव्हीकेला 18 ते 15 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हा होता तामिळनाडूचा पोल्स ऑफ पोल्स। तर पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे। यामध्ये तृणमूल काँग्रेसला मॅट्रिकच्या पोलनुसार 125 ते 140 जागांचा अंदाज आहे। भाजपला 146 ते 161, तर इतर 6 ते 10। तर पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार 177 ते 187 जागा तृणमूलला मिळू शकतील। भाजपला 95 ते 110, तर इतर 2। पी मार्कच्या अंदाजानुसार 118 ते 138 जागा तृणमूलला, 150 ते 175 भाजपला, तर 2 ते 6 जागा इतरांना मिळू शकतात। तर जेव्हीसीच्या अंदाजानुसार तृणमूलला 131 ते 152 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। भाजपला 138 ते 159, तर इतर 2। पश्चिम बंगालचा हा पोल ऑफ पोल्स आपण पाहत होतो। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालावर देशाचं लक्ष लागलंय। सलग 3 वेळा सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींच्याच हाती पुन्हा सत्ता येणार की सत्ता पालट होणार याकडे लक्ष लागलंय। दुसरीकडे उद्याच्या निवडणूक निकालापूर्वी मुंबईत सत्ता बाजार तेजीत आलाय। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ असा सत्ता बाजाराचा कल हा हाती आलाय। तामिळनाडूत द्रमुक, आसाममध्ये भाजपला सट्टे बाजाराचा कौल आला असून मुंबईचा सट्टा बाजारही एक्झिट पोल सारखाच कौल देतोय। मुंबईच्या सट्टे बाजारात ताजे भाव आणि अंदाज काय आहेत आपण जाणून घेऊया। पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा, ज्यामध्ये भाजपला 175 ते 185 जागांचा अंदाज हा सट्टे बाजारानं वर्तवलेला आहे, तर तृणमूलला 127 ते 132 जागांचा अंदाज वर्तवलेला आहे। म्हणजे याचाच अर्थ असा की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींपेक्षा विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारींवर सट्टा बाजार हा जास्त भरवसा करतोय। दरम्यान तामिळनाडूत खरं तर सत्ताधाऱ्यांना कधीच सत्ता मिळत नाही, पण यावेळी हा ट्रेंड बदलणार असं दिसतंय। सत्ताधारी द्रमुकला एक्झिट पोलच नव्हे तर सट्टा बाजार सुद्धा सॅल्यूट ठोकताना दिसतोय। पाहूया काय नेमका अंदाज आहे। 234 जागांसाठी ते निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये द्रमुकला 145 ते 155 जागांचा अंदाज आहे। अण्णा द्रमुकला 45 ते 65 आणि टीव्हीकेला 7 ते 9 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।
तर आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मांचा करिश्मा कायम राहताना दिसतोय. म्हणजे भाजप आसाममध्ये हॅट्रिक करेल असा मुंबईचा सट्टेबाजार सुद्धा म्हणतोय. स्पष्ट बहुमत ते 1/3 बहुमत असाही सट्टेबाजाराचा कौल दिसतोय. पाहूया आकडेवारी काय आहे. 126 जागांसाठी निवडणूक पार पडली. भाजपला 85 ते 92 जागांचा अंदाज वर्तवलाय, तर काँग्रेसला 34 ते 38 जागांचा अंदाज वर्तवलेला आहे आसाममध्ये. 5 राज्यांच्या विधानसभा निकालांसह महाराष्ट्रात उत्सुकता आहे ती पोट